नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूबवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडबद्दल NIIF. ओके, तीन महत्त्वाच्या एक संकल्पना आहेत ज्याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. एक आहे NIF आणि दुसरा आहे NIIF. आता याच्यात दोन आहेत, त्या म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून एक असते, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड, आणि दुसरी असते नॅशनल इनोव्हेशन फंड. ओके, तर इनोव्हेशन फाउंडेशन, ओके, नॉट फंड. तर ह्या दोन वेगवेगळ्या आहेत. आणि तिसरं जे आहे की नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर याच्यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. या तीनही संकल्पना महत्त्वाच्या आहेत. आपण एक एक करून तीनही समजून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही संकल्पना ती समजून घेऊयात. तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला सायमल्टेनियसली फॉलो करा आणि याच नावाचा आपला ग्रुपही आहे फेसबुकवर, तोही फॉलो करू शकता तुम्ही. तर आता ही नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड ही संकल्पना कुठून जन्माला आली? तर सगळ्यात याचं जे बेसिक आहे किंवा याची पार्श्वभूमी जी आहे ती अशी होती की आपण 2014 नंतर स्मार्ट सिटी, त्याच्यानंतर डेडिकेटेड फ्रेट कॉर्डर, हाय स्पीड रेल्वे, ह्याचे जे प्रकल्प होते, या प्रकल्पांमध्ये एक लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला हवी होती. आपण कालच कॅपिटल मार्केट ही संकल्पना समजून घेतलेली आहे. तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट याच्यासाठी लागते. तुमच्या समोर आहे, स्मार्ट सिटी काही 4 दिवसात बनणार नाही आहे, 4 वर्षात 5 वर्षात, आणि हाय स्पीड रेल्वेज वगैरे. तर हे लाँग टर्मसाठीच्या इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये असतात. मग हा पैसा कुठून येणार? तर एक तर याच्यासाठी मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक पाऊल उचललं, ते म्हणजे त्यांनी नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंड याची स्थापना केली. आणि 2015च्या बजेटमध्ये त्यासंबंधीची तरतूद होती. आणि डिसेंबर 2015मध्ये हा फंड स्थापन करण्यात आला. आता याच्यामध्ये याचं एम काय होतं? तर यांनी डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय या दोन्ही स्तरांवरून गुंतवणूक अट्रॅक्ट केली पाहिजे, गुंतवणूक मिळवली पाहिजे, हा याचा बेसिक हे होता. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की लाँग टर्म फायनान्स ही जी गोष्ट आहे, मग आपल्या ज्या बँक होत्या त्या हेल्पलेस होत्या. आपल्याला फंड स्थापन करायची गरज का पडली? साधी गोष्ट होती, बँकेने लोन द्यायचं होतं, पण तसं झालं नाही. त्याचं रिझन होतं की एकतर खरं तर आपल्या ज्या बँकांचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम म्हणजे काय की नॉन परफॉर्मिंग असेट, बँकांचं बुडीत कर्ज इतकं आहे की त्या केसमध्ये खूप लाँग टर्मच्या केसेससाठी मोठ्या प्रमाणावर लोन देणं भारतीय बँकांची, म्हणजे ज्या काही पब्लिक सेक्टरच्या बँक आहेत त्याच्या हाताबाहेर, म्हणजे त्यांच्या क्षमतेबाहेरची गोष्ट आहे ती सरकारी बँकांच्या. आणि त्याच्यामुळे पण आपल्याला हा फंड घेऊन यावा लागला. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जी हे होती मग त्याच्यामध्ये की हा जो फंड आहे हा कंपनीज ॲक्ट 2013च्या अंडर त्याला रजिस्टर करण्यात आलेला आहे, नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर हे एक लक्षात असू देत. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा जवळपास 40,000 करोडचा फंड आहे. 20,000 करोड गव्हर्नमेंट इन्व्हेस्ट करणार, 20,000 करोड जे आहेत ते एक्सपेक्टेड आहेत की प्रायव्हेट इन्व्हेस्टरनी गुंतवले पाहिजे, प्रायव्हेट खाजगी गुंतवणूकदारांनी तेवढा पैसा गुंतवला पाहिजे. तर जवळपास बजेटमध्ये 20,000 गव्हर्नमेंट आणि 20,000 अपेक्षित आहे की प्रायव्हेटनी गुंतवायचं. गव्हर्नमेंटचा शेअर जो आहे NIIF मधला, नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधला, तो 50% कमी, म्हणजे जवळपास 49% इतका ठेवण्यात आलेला आहे. आता दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या MCQ मध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात ते म्हणजे काय की हे कशामध्ये इन्व्हेस्ट करणार? तर स्टाल प्रोजेक्टमध्ये करणार का? तर यस. ब्राऊन फील्ड ग्रीन फील्ड प्रोजेक्टमध्ये करणार का? तर यस. ब्राऊन फील्ड म्हणजे काय की जे ऑलरेडी एक्झिस्ट होतं आहे त्याच्यात काहीतरी रिनोव्हेट करायचं, म्हणजे तुमचं घर आहे त्याला तुम्हाला कलर करायचं, दॅट इज ब्राऊन फील्ड प्रोजेक्ट. तुम्हाला घर बांधायचं आहे, दॅट इज ग्रीन फील्ड प्रोजेक्ट. ओके, तर स्टाल प्रोजेक्ट्स असू देत, ग्रीन फील्ड, ब्राऊन फील्ड, या तीनही याच्यामध्ये हे इन्व्हेस्ट करतं नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर हे एक लक्षात असू देत. आता ही जो फंड आहे हा एक ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आलेला आहे. जसं PM केअर्स फंड आला तो ट्रस्ट म्हणून स्थापन झालेला आहे, तसा हाही ट्रस्ट म्हणून आहे. सेबीच्या कॅटेगरी 2मध्ये अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून याला रजिस्टर करण्यात आलेलं आहे. आपण हेही बघूयात की अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड काय असतो, सगळ्यात शेवटी तेही बघूयात. आता याच्यामध्ये फंड जे यांना रेस करायचे आहेत किंवा गुंतवणूक आणायची आहे तिच्यामध्ये अँकर इन्व्हेस्टर्स आहेत किंवा कॉर्नरस्टोन इन्व्हेस्टर असंही यांना म्हटलं जातं. मग याच्यामध्ये कोण असतं? सोवेरियन वेल्थ फंड असतो, म्युच्युअल फंड असतो. तर यांना अँकर इन्व्हेस्टर किंवा कॉर्नरस्टोन इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं. तर हे लक्षात ठेवा.
ह्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतात, म्हणजे या संस्थात्मक जी काही गुंतवणूक येते बाहेरून त्याला अँकर इन्व्हेस्टर किंवा कॉर्नर स्टोर इन्व्हेस्टर म्हणतात. MCQ करता सिंपली लक्षात ठेवा. सोव्हिरियन वेल्थ फंड कुणाचे असतात तर स्टेट ओन असतात, देश म्हणजे गव्हर्नमेंटचे जे असतात त्याला सोव्हिरियन वेल्थ फंड म्हटलं जातं. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, मग आता जो फंड मिळणार आहे, हा जो पैसा आलेला आहे, तर याला काय केलं जाईल. आता इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत, म्हणजे IRFC इंडियन रेल फायनान्स कॉर्पोरेशन, NHB नॅशनल हाऊसिंग बोर्ड, तर यांना हा पैसा दिला जाईल. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्या ऑलरेडी फायनान्सिंग कंपनी आहेत त्यांना हा नॅशनल इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चरचा पैसा दिला जाईल आणि मग त्यांना एकदा पैसा मिळाला की ते त्याला चॅनलाइज करतील. मग रेल्वे, त्याच्यानंतर हाऊसिंग, याच्यामध्ये तो पैसा वर्क होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते वाढेल. आता याचा अर्थ काय होतो की फंडामेंटली जर तुम्ही बघितलं मूलभूतरित्या NIIF हा बँकर ऑफ बँकर आहे. म्हणजे काय, हाऊसिंग लोन नॅशनल हाऊसिंग बोर्डला हे देतं आहे. म्हणजे नॅशनल हाऊसिंग बोर्ड हीच एक बँक आहे की जी पुढं फायनान्स करणार आहे. तिला फायनान्स कोण करतं आहे, NIIF बँकर ऑफ द बँकर. म्हणजे जसं आपला RBI आहे तर तशा प्रकारचं हे एक इन्स्ट्रुमेंट बँकर ऑफ द बँकर. तर हे एक लक्षात ठेवा. आता 3 फंड याच्या अंडर येतात बघा. याच्या फंड्स ऑफ द फंडमध्ये 3 फंड याच्या अंडर येतात. एक म्हणजे मास्टर फंड. मास्टर फंड जो असतो तर तो इन्फ्रास्ट्रक्चर फंड आहे की जो कुठं इन्व्हेस्ट करतो तर तो कोर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतो. जसं रस्ते आहेत, बंदरं आहेत, एअरपोर्ट आहे, पॉवर आहे. कोर इन्फ्रास्ट्रक्चर, कोर म्हणजे काय की जो खूप महत्त्वाचा कणा असतो त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा, तिच्यामध्ये हे इन्व्हेस्ट करतात मास्टर फंड. हे सगळं महत्त्वाचं आहे आणि याच्याशिवाय गोष्टी होत पण नाहीत बघा आजच्या डेटमध्ये. रस्ते, बंदरं, एअरपोर्ट, पॉवर आहे ना. पॉवर नसलं तर काहीच नाही. पॉवर म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी, एनर्जी. फंड ऑफ द फंड, आता हे फंड ऑफ द फंड्स हा दुसरा फंड आहे NIIFच्या अंडर. तर हा कुठं हे करतो तर जिथं गुड ट्रॅक रेकॉर्ड असेल इन्फ्रास्ट्रक्चर आणि असोसिएट सेक्टर्स तिच्यामध्ये हा करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मिड इन्कम अफोर्डेबल हाऊसिंग असेल, इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस अलाइड सेक्टर्स. म्हणजे एकंदरच पायाभूत सुविधांमध्ये जिथं चांगलं रेकॉर्ड असतं त्या ठिकाणी फंड ऑफ द फंड इन्व्हेस्ट करतात आणि तिच्यामध्ये मग मिड इन्कम अफोर्डेबल हाऊसिंग असेल तिच्यामध्ये. आणि तिसरा आहे स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट फंड. तर हा स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट फंड जो आहे तो अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून आहे सेबीच्या अंडर. आता आपण बघू अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड काय असतो. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे काय, प्रायव्हेटली पूल इन्व्हेस्टमेंट व्हेकल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणजे काय, खाजगी गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन येणं, ते गुंतवणं, म्हणजे ते असतं अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड. म्हणजे हा इन्व्हेस्टमेंट व्हेकल जे आहे प्रायव्हेटली ओन असतं हे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये जे असतं की म्हणजे असे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड जे असतात असे फायनान्शियल असेट्स असतात ज्याच्यामध्ये कुठल्याही कन्व्हेन्शनल इक्विटी, इन्कम, कॅश कॅटेगरी येत नाही. म्हणजे आता प्रायव्हेट इक्विटी म्हणजे व्हेंचर कॅपिटल फंड आपण काल बघितला आहे, हेज फंड आपण बघितला आहे, रिअल प्रॉपर्टी, कमोडिटीज, टँजिबल असेट्स, हे सगळे अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंटचे एक्झाम्पल्स आहेत. तर हे लक्षात ठेवा. पण कुठलेही कन्व्हेन्शनल जे इक्विटी इन्कम असतं ते याच्यामध्ये येत नाही, तेवढं एक लक्षात ठेवा. सो अल्टरनेटच्या बाबतीत, आणि याला रेग्युलेट कोण करतं, सेबी याला रेग्युलेट करत असते. आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंडच्या बाबतीत ह्या बेसिक एक MCQसाठी लक्षात ठेवा की प्रायव्हेटली पूल इन्व्हेस्टमेंट व्हेकल आहे. कारण NIIF हे सुद्धा एक अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून रजिस्टर आहे सेबीच्या अंडर. तर ते एक लक्षात ठेवा. तर हा एक महत्त्वाचा फंड होता जो आपल्याला माहीत पाहिजे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेला. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.